सुस्वागतम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 4 सामाजिक संस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यावर दिलेला आहे. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधान पुन्हा लिहायचं आहे पर्याय निवडून. 1. आपल्या गटाअंतर्गत विवाह करण्याच्या नियमानुसार केलेल्या विवाहाला टिंबटिंब म्हणतात. पर्याय अंतर्गत विवाह, बहिर्गत विवाह, बहुपती विवाह. याच्यापैकी अचूक उत्तर आहे अंतर्गत विवाह. पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं उत्तर. आपल्या गटाअंतर्गत विवाह करण्याच्या नियमानुसार केलेल्या विवाहाला अंतर्गत विवाह असे म्हणतात. क्रमांक 2चं वाक्य आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त पिढ्यांच्या कुटुंबाला टिंबटिंब असे म्हटले जाते. पर्याय विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब, एकल पालक कुटुंब. यापैकी अचूक पर्याय आहे संयुक्त कुटुंब. 2 किंवा 2पेक्षा जास्त पिढ्यांच्या कुटुंबाला संयुक्त कुटुंब असे म्हटले जाते. प्रश्न पहिल्यातलाच आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोडी 1 चुकीची आहे, ती दुरुस्त करून लिहायची. 1 शाळा दूरशिक्षण, तर आता लगेच लक्षात येते ही जोडी चूक आहे. 2 समवयस्क समूह सहज शिक्षण. 3 आरोग्य सेवा प्रशिक्षण अनौपचारिक शिक्षण. 4 कुटुंब सहज शिक्षण. आता जी चुकीची जोडी आहे ती आपण दुरुस्त करूया. शाळा औपचारिक शिक्षण अशी जोडी दुरुस्त करायची. वस्तुनिष्ठ प्रश्न 1 गुणांचा. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच आहे. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. समलैंगिक, मातृगृहीय, भिन्नलिंगी लैंगिकता हे चौकटीतले शब्द विधानाला लावायचे योग्य ते. 1 विवाहानंतर वर किंवा पती हा वधू किंवा पत्नीच्या घरी राहायला जाणे, म्हणजे त्याची अचूक संज्ञा आहे मातृगृहीय. क्रमांक 2 समान लिंग असणाऱ्या व्यक्तींचा विवाह, त्याची संज्ञा आहे समलैंगिक. वस्तुनिष्ठ प्रश्न 1 गुणांचा. प्रश्न पहिल्यातलाच प्रश्न आहे. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण करा. एक विधान दिलेलं आहे, त्याच्या खाली अंडरलाईन केलेले काही शब्द आहेत ते दुरुस्त करायचे. ते चुकीचे आहेत, तिथं योग्य शब्द लिहायचा. 1 अ व्यक्तीने ब व्यक्तीसोबत विवाह केला. त्यानंतर त्यातील स्त्रीने तिच्या जोडीदारापासून घटस्फोट घेऊन क व्यक्तीशी विवाह केला. हे बहुपती विवाहाचे उदाहरण आहे. आता इथे बहुपती विवाहाला अधोरेखित केलेलं आहे म्हणजे ते चुकीचं आहे. मग तिथे योग्य शब्द येणार आहे एक, म्हणजे एक विवाहाचे उदाहरण आहे. दुसरं विधान पाहूया. कृषक समाजात मोठ्या प्रमाणात उत्पादन व कारखाना पद्धती आढळून येते. कृषक हा शब्द अधोरेखित आहे, तिथे अचूक शब्द येणार आहे औद्योगिक. औद्योगिक समाजात योग्य प्रमाणात उत्पादन व कारखाना पद्धती आढळून येते. हा झाला पहिला प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 2 आहे. दिलेल्या संकल्पनेचे योग्य उदाहरण लिहा व तुमच्या उत्तराचे समर्थन करा. म्हणजे संकल्पना दिलेली आहे, त्याचं उदाहरण लिहायचं आणि त्याचं समर्थन करायचं. 1 विवाहानंतरचे निवासस्थान. 2 अनौपचारिक शैक्षणिक कार्यक्रम. याचं आपण सविस्तर उत्तर पाहूया. क्रमांक 1 विवाहानंतरचे निवासस्थान. उत्तर 1 मातृसत्ताक कुटुंब पद्धतीत विवाहानंतर पुरुष किंवा वर हा त्याच्या स्त्री किंवा पत्नीच्या निवासस्थानी कायमचा राहायला येतो. ते घर कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री म्हणजे त्याच्या पत्नीच्या आईचे असते आणि कुटुंबाची अधिकारसूत्रे तिच्याच हातात असतात. 2 पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत विवाहानंतर स्त्री किंवा पत्नी ही तिच्या पतीच्या किंवा पुरुषाच्या निवासस्थानी कायमची राहायला येते. ते घर कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष म्हणजेच पतीच्या वडिलाच्या मालकीचे असते आणि कुटुंबाच्या अधिकाराची सूत्रे त्याच्याच हातात असतात. 3 मातृसत्ताक कुटुंबात पुरुषाचे स्थान दुय्यम असते, तर पितृसत्ताक कुटुंबात स्त्रीचे स्थान दुय्यम असते.
4. याचा अर्थ विवाहानंतरचे निवासस्थान हा अधिकाराची सूत्रे कोणाकडे असतील हे ठरवणारा निर्णायक घटक आहे. 2. अनौपचारिक शैक्षणिक कार्यक्रम. उत्तर. 1. औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या कार्यकक्षेबाहेर असणाऱ्या शिक्षणाला अनौपचारिक शिक्षण असे म्हणतात. 2. असे शिक्षण जरी पूर्णपणे सहज किंवा असंरचित नसले तरी ते चाकोरी बाहेरचे असते. 3. अनौपचारिक शैक्षणिक कार्यक्रम विशिष्ट अभ्यासार्थी गटाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तयार करावे लागते. त्याच्या आराखड्यात लवचिकता असते. 4. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कुर्णशाळा हा अनौपचारिक शिक्षणाचा एक कार्यक्रम ताराबाई मोडक यांनी राबवला. प्रश्न आहे त्यातील टिपा लिहा. क्रमांक 1. कुटुंबाअंतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे प्रकार. 2. अर्थव्यवस्थेच्या अवस्था. 3. शिक्षणाचे महत्त्व. आपण टिपा लिहूया सविस्तर. क्रमांक 1. कुटुंबांतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे प्रकार. त्याचं उत्तर लिहायचं. कुटुंबांतर्गत अधिकाराच्या आधारे कुटुंबाचे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक कुटुंब असे 2 प्रकार आहेत. त्यांचे विवरण पुढील प्रमाणे आहे. मातृसत्ताक पद्धती. 1. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीत माता ही कुटुंब प्रमुख असते. 2. कुटुंबाची सत्ता कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिला किंवा मातेच्या हातात असते. 3. या पद्धतीत वंश सातत्य मुलीमार्फत चालत असल्याने वारसा हक्कात मुलींना प्राधान्य दिले जाते. वंशावळ मुलीकडून मोजली जाते. 4. मातृसत्ताक कुटुंब पद्धती अपवादात्मक आहे. ही पद्धती भारतात केरळमधील नायर, ईशान्य भारतात खासी, गारो जमातीत आढळते. पितृसत्ताक कुटुंब पद्धती. 1. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत पिता हा कुटुंब प्रमुख असतो. 2. कुटुंबाची सत्ता कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुष किंवा पित्याच्या हातात असते. 3. या पद्धतीत वंश सातत्य मुलामार्फत चालते. वारसा हक्कात मुलांना प्राधान्य दिले जाते. वंशावळ मुलाकडून मोजली जाते. 4. काही अपवाद वगळता पितृसत्ताक कुटुंब पद्धती सार्वत्रिकरित्या आढळते. क्रमांक 2 ची टिपा आहे. अर्थव्यवस्थेच्या अवस्था. उत्तर. अर्थव्यवस्थेच्या संक्रमणातील 3 प्रमुख अवस्था आहेत. त्यांचे विवरण पुढील प्रमाणे. 1. कृषी क्षेत्रातील क्रांती. ॲग्रिकल्चरल रिव्होल्यूशन. प्रागतैकिक अवस्थेत मानव शिकार व अन्न गोळा करून जगत असे. कालांतराने त्यात पशुपालनाची भर पडली. शेतीच्या शोधानंतर मानवाने नवीन प्रगत अवस्थेत प्रवेश केला. या अर्थाने शेतीच्या शोधाने कृषी क्षेत्रातील क्रांती घडून आली. कृषीच्या तंत्रात उत्तरोत्तर सुधारणा होत गेली. त्यामुळे कृषीची उत्पादकता वाढून शेतीशी निगडीत तत्सम व्यवसायांचा व व्यापाराचा विकास झाला. 2. औद्योगिक क्रांती. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. सन 1765 मध्ये जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर प्रथमतः इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर युरोप खंडात औद्योगिक क्रांतीचा प्रसार झाला. नवीन ऊर्जा साधने व यंत्रामुळे उत्पादन कार्य वेगाने व कार्यक्षमतेने होऊ लागले. उत्पादन कार्यासाठी कारखाना पद्धत रूढ झाली. उत्पादन कार्यात श्रमविभाजनाचे तंत्र स्वीकारण्यात आले. औद्योगिक क्रांतीने उद्योगप्रधान देशात आर्थिक संपन्नता आणली. मात्र भांडवलदार वर्गाने कामगारांचे अपरिमित शोषण केल्याने सामाजिक व आर्थिक विषमता यात वाढ झाली. श्रमशक्ती संघटित झाल्यानंतर कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा करणारे कायदे करण्यात आले. क्रमांक 3. संगणक व माहिती तंत्रज्ञानावर आधारित क्रांती. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्याने उत्पादन कार्यात क्रांतिकारक बदल घडून आले. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्यक्ष वस्तूकडून कल्पनांकडे वाटचाल सुरू झाली. यांत्रिक कौशल्याची जागा साक्षरता कौशल्याने घेतली आणि उत्पादन कार्याचे विकेंद्रीकरण घडून आले. प्रश्न क्रमांक त्यातलाच आहे 3रा टिपा. शिक्षणाचे महत्त्व. उत्तर. शिक्षणाचे महत्त्व किंवा कार्य पुढील प्रमाणे आहे. 1. विविध सामाजिक स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांना
शिक्षणाद्वारा समान नैतिक मूल्यांचा, विचारांचा परिचय होतो. त्यातून समाज बांधणीचे कार्य घडून येते. 2. शिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे धडे मिळतात. सामाजिक सुव्यवस्थेसाठी आवश्यक असणारे नियम त्यांना ज्ञात होतात व नियमांचे पालन करण्याची शिस्त ते आत्मसात करतात. 3. अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिक्षणाद्वारा शिकवली जातात. तंत्रनिकेतनात किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थात रोजगारासाठी आवश्यक असणारे ज्ञान व कौशल्ये विद्यार्थी आत्मसात करतात. 4. यशसिद्धीचे मूल्य अध्ययनार्थ्यांना शिकवले जाते. यशसिद्धीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये विद्यार्थी आत्मसात करतात आणि शैक्षणिक संस्था त्याचे मूल्यमापन करतात. संस्थेच्या नियमांच्या मापदंडानुसार विद्यार्थ्याच्या वर्तनाचेही मोजमापन करण्यात येते. कौशल्य संपादन करणाऱ्या व सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिले जातात. म्हणजेच पुढच्या आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग त्यांना दाखवला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे. फरक स्पष्ट करा. 1. मातृसत्ताक कुटुंब व पितृसत्ताक कुटुंब. 2. कृषी क्रांती व औद्योगिक क्रांती. यातील फरक आपण स्पष्ट करूया. क्रमांक 1 आहे. मातृसत्ताक पद्धती एका भागात, दुसऱ्या भागात पितृसत्ताक कुटुंब पद्धती. 1. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीत माता ही कुटुंब प्रमुख असते. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत पिता हा कुटुंब प्रमुख असतो. 2. कुटुंबाची सत्ता कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिला किंवा मातेच्या हातात असते. कुटुंबाची सत्ता कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुष किंवा पित्याच्या हातात असते. 3. या पद्धतीत वंश सातत्य मुलीमार्फत चालत असल्याने वारसा हक्कात मुलींना प्राधान्य दिले जाते. वंशावळ मुलीकडून मोजली जाते. या पद्धतीत वंश सातत्य मुलामार्फत चालते. वारसा हक्कात मुलांना प्राधान्य दिले जाते. वंशावळ मुलाकडून मोजली जाते. 4. मातृसत्ताक कुटुंब पद्धती अपवादात्मक आहे. ही पद्धती भारतात केरळमधील नायर, ईशान्य भारतात खासी, गारो जमातीत आढळते. पितृसत्ताक कुटुंब पद्धती काही अपवाद वगळता सार्वत्रिकरित्या आढळते. दुसरा फरक आहे. कृषी क्रांती एका भागात आणि दुसऱ्या भागात औद्योगिक क्रांती. 1. अप्रगत अवस्थेत असलेल्या मानवाने शेतीचा शोध लावला. त्यानंतर मानवाच्या आर्थिक जीवनात घडून आलेल्या परिवर्तनास कृषी क्रांती असे म्हणतात. प्रगत अवस्थेत शेती व्यवसाय असताना सन 1765 मध्ये जेम्स वॅट या तंत्रज्ञाने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. त्यानंतर मानवाच्या आर्थिक जीवनात घडून आलेल्या आमूलाग्र बदलास औद्योगिक क्रांती असे म्हणतात. 2. कृषी क्षेत्रात क्रांती घडून आल्यानंतर कृषी उत्पादन उत्तरोत्तर वाढत गेले. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादित वस्तूंच्या उत्पादनात प्रचंड वाढ घडून आली. 3. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन झाल्याने व्यापार आणि अन्नधान्याची आयात निर्यात व्यवसाय विकसित झाले. कारखानदारीस लागणारा कच्चा माल आणि प्रचंड प्रमाणात उत्पादित मालासाठी बाजारपेठ या कारणास्तव उद्योगप्रधान युरोपीय राष्ट्रांनी वसाहतवादाचा अवलंब केला. 4. कृषी क्रांतीनंतर मानवी जीवनाला स्थैर्य आणि संपन्नता लाभली. अप्रगत समाजात सामाजिक विषमता अल्प प्रमाणात निर्माण झाली. औद्योगिक क्रांतीनंतर आर्थिक संपन्नता वाढली व सर्वसामान्य लोकांचे राहणीमान सुधारले. मात्र भांडवलदार वर्गाने कामगार वर्गाचे अपरिमित शोषण केल्याने प्रगत देशात सामाजिक व आर्थिक विषमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रश्न क्रमांक 4. खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. एकत्र राहणे किंवा सहवास. 2. औपचारिक शिक्षण. या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करूया. क्रमांक 1. एकत्र राहणे किंवा सहवास. लिव्ह इन रिलेशनशिप. उत्तर. 1. सहवास म्हणजे पुरुष व स्त्रीने विवाहाशिवाय एकाच घरात एकत्र राहणे. अशा सहवासाची परिणती विवाहात होईलच असे निश्चितपणे सांगता येत नाही. 2. सध्याच्या काळात पुढारलेल्या युरोपीय देशात स्त्री व पुरुषाने विवाह न करता एकत्र राहणे या पर्यायाला पसंती दिली जाते. त्याचा उद्देश आपण एकमेकांसाठी अनुकूल आहोत किंवा नाही याची पडताळणी करण्याचा असतो. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महानगरात गेलेल्या तरुणांना स्वतःचे घर विकत घेणे
किंवा भाड्याने घेणे परवडत नाही. त्यामुळे त्याला आवडणाऱ्या अविवाहित स्त्रीला सहनिवासी कॅम्पेनियन म्हणून एकत्र राहण्याचा प्रस्ताव देतो. खर्चाची जबाबदारी संयुक्त असते, म्हणजेच तो विभागून घेतला जातो. 4. सहवास पद्धती लोकप्रिय होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे विवाहाच्या बंधनात अडकून न राहता विवाहित स्त्री पुरुषांना मिळणाऱ्या सोयी सहज उपलब्ध होतात. कायम एकत्र राहण्याचे बंधन नसल्याने केव्हाही ही सोयीस्कर व्यवस्था संपवता येते. 4. स्त्री पुरुष सहवासाची ही संकल्पना भारतातही लोकप्रिय झाली आहे. शहरी भागात अनेक स्त्री पुरुषांना लग्नाशिवाय एकत्र राहतात. 5. समलैंगिक व्यक्तींसाठी ही व्यवस्था अधिक सोयीस्कर असल्याने त्यांच्यात ही पद्धत अधिक प्रमाणात दिसून येते. 2. औपचारिक शिक्षण. 1. सध्या भारतात प्रचलित असलेली औपचारिक शिक्षण पद्धती ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 19व्या शतकात प्रस्थापित केली. त्या अंतर्गत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे 3 टप्पे असतात. 10, 2, 3 ही प्रचलित औपचारिक शिक्षणाची रचना आहे. 2. औपचारिक शिक्षणाची उद्दिष्टे पूर्वनिर्धारित असल्याने त्याचा सुस्पष्ट व काटेकोरपणे पालन केला जाणारा अभ्यासक्रम असतो. त्यासाठीची पाठ्यपुस्तके बालभारती किंवा NCERT सारख्या सरकारी महामंडळाकडून तयार केले जातात. त्यानुसार अध्यापन व अध्ययन या क्रिया घडत असतात. 3. औपचारिक शिक्षणाची विशिष्ट कालमर्यादा असते. त्यानुसार अध्ययनार्थ्यांनी अध्ययन कार्य पूर्ण करणे अपेक्षित असते. 4. औपचारिक शिक्षणाची केंद्रे म्हणजे सरकारी शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे असतात. अशा संस्थात्मक शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी म्हणजेच त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांनी शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे, निर्धारित शुल्क भरणे, नियमितपणे शाळेत किंवा महाविद्यालयात जाणे, परीक्षा व तत्सम चाचण्या पूर्ण करणे अपेक्षित असते. या सर्व सोपस्कारांची पूर्तता झाल्यानंतर तो विद्यार्थी पदवी किंवा पदविकेस पात्र ठरल्यानंतर त्याचे औपचारिक शिक्षण पूर्ण होते. प्रश्न 5. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून कारण स्पष्ट करा. म्हणजे विधान चूक आहे की बरोबर हे पण सांगायचं आणि त्याची कारणं पण द्यायची. 1. आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत. 2. भारत औद्योगिक क्रांतीच्या संक्रमण अवस्थेत आहे. कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. आधुनिक काळात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहे. हे विधान बरोबर आहे. कारणे. 1. सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब कुटुंबावर पडते. कुटुंबाला नवीन संरचना व प्रक्रियांशी जुळवून घ्यावे लागते. 2. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, स्त्री शिक्षणाचा प्रसार, स्त्री पुरुष दोघांनीही अर्थार्जन करण्याची गरज, संयुक्त कुटुंबाचे विघटन या सामाजिक समस्यांना सामोरे जाण्याकरिता पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत. 3. घटस्फोट, विभक्त होणे, पतीचा अकाली मृत्यू होणे या कारणास्तव पालकत्वाची जबाबदारी आई किंवा स्त्रीवर पडते. त्यातून एकल पालक कुटुंबाची संख्या वाढत चालली आहे. 4. घटस्फोट, विभक्तीकरण, पती किंवा पत्नीचा अकाली मृत्यू अशा अनेक कारणांमुळे विधवा स्त्री किंवा विधुर पुरुष यांचे पुनर्विवाह होतात. त्यातून उदयास येणाऱ्या कुटुंबात सावत्र पालकत्व रूढ होत आहे. 2. भारत औद्योगिक क्रांतीच्या संक्रमण अवस्थेत आहे. हे विधान बरोबर आहे. त्याचे कारण. 1. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मागासलेली होती. शेती जरी प्रमुख व्यवसाय असला तरी ती कालबाह्य पद्धतीने केली जात होती. औद्योगिकरणाचे प्रमाण अत्यल्प होते. 2. भारतीय अर्थव्यवस्थेतील मागासलेपणा दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा स्वीकार करण्यात आला. 3. शेती व्यवसाय प्रगत करीत असतानाच औद्योगिकरणाचा पाया घातला गेला. गेल्या 70 वर्षात कारखानदारीचा विस्तार झाला आहे. 4. भारताने संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आत्मसात करून त्यात मोठा पल्ला गाठला आहे. 5. अशा प्रकारे भारतात कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि प्रगत माहिती तंत्रज्ञानाचे सहअस्तित्व असल्याने भारत औद्योगिक क्रांतीच्या संक्रमण अवस्थेत आहे असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. प्रेमविवाहाबद्दल तुमचे विचार काय आहे? तुम्ही प्रेमविवाहाचे समर्थन करता काय? स्पष्ट करा. 2. माहितीच्या क्रांतीचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव किंवा परिणाम झाला आहे? याबद्दल स्वतःचं मत नोंदवायचं आहे. 1. प्रेमविवाहाबद्दल तुमचे विचार काय आहेत? तुम्ही प्रेमविवाहाचे समर्थन करता काय? स्पष्ट करा. उत्तर. 1. प्रेमविवाह हा क्षणिक आवेशात करण्याची कृती नव्हे. 2. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे की ॲक्ट इन हेस्ट अँड रिपेंट इन लेजर, म्हणजे घाईघाईत कृती करा आणि फुरसतीच्या वेळी पश्चात्ताप करा. 3. 21व्या शतकात प्रेमविवाहाला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, कारण आज मुक्त वातावरणात स्त्री आणि पुरुष हे दोघेही वावरतात. सततच्या संपर्कामुळे स्नेह जुळून येतो आणि एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागते. 4. काही काळ असलेली मैत्री जोपासल्यानंतरही परस्परांविषयी आकर्षण वाटत असेल तर आज सहवासाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे परस्परांचे स्वभाव कळतील आणि विवाह केल्यास तो यशस्वी होईलच याची खात्री पटेल. मात्र सहवासात एकमेकांविषयी प्रेम वाटले नाही, एकमेकांची उणीधुणी काढत राहिला तर परस्परांविषयी आकर्षण वाटत असतानाच परस्परांविषयी आदर वाटणार नसेल आणि विश्वास वृद्धिंगत होणार नसेल तर एकमेकांना भविष्याबद्दल सदिच्छा देऊन आपापल्या मार्गाने जावे. यापेक्षाही वेगळं मत तुम्ही तुमचं लिहू शकता. 2. माहितीच्या क्रांतीचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे? उत्तर. 1. माझे बाबा एका खाजगी कंपनीत कामाला होते. ते जुन्या वळणाचे असल्याने माहिती तंत्रज्ञानाने घडवून आणलेल्या बदलांशी ते जुळवू शकले नाहीत. प्रतिकूल वातावरणात काम करण्यापेक्षा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. सतत कामात असणारे बाबा आता घरी बसून आहेत. 2. बदलत्या काळाची पावले ओळखण्याचा चाणाक्षपणा त्यांच्यात होता. माझ्या मोठ्या भावाला त्यांनी माहिती तंत्रज्ञानातील पदवी संपादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा थोरला भाऊ भारतात परत न येता अमेरिकेत स्थायिक झाला. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका अमेरिकन मुलीशी त्याने लग्न केले. तो आम्हाला दुरावला. तो कधीतरी फोन करून आमची चौकशी करतो. 3. मी यावर्षी माहिती तंत्रज्ञानाची पदवी संपादन केली आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायची माझी इच्छा आहे. मोठ्या मुलाच्या वाईट अनुभवाने दुखावलेले माझे बाबा मला अमेरिकेत जाण्याची परवानगी देत नाहीत. भारतीय कंपन्यांमध्ये अतिरिक्त नोकर भरती झाल्याने मला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. त्यामुळे माझा स्वभाव चिडचिडा झाला आहे. 4. आई म्हणते त्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान आपल्या कुटुंबासाठी एक वरदान ठरण्याऐवजी शाप ठरला आहे. आता ह्यापैकी उत्तर तुम्ही तुमचंही वेगळं काही लिहू शकता. हे एक आदर्श उत्तर आहे असं समजून घ्या. 7. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा, साधारण 150 ते 200 शब्दामध्ये. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. सद्य परिस्थितीमध्ये कुटुंबाची भूमिका बदलली आहे. तुमच्या स्वतःच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. कुटुंबाची बदललेली भूमिका. उत्तर. 1. अर्थार्जन. पारंपरिक कुटुंबात शेती व कौटुंबिक व्यवसाय कुटुंबाच्या अर्थार्जनाचे प्रमुख साधन असे. आज शहरी भागात बिगर शेती व्यवसाय हे कुटुंबाचे अर्थार्जनाचे प्रमुख साधन बनले आहे. माझ्या कुटुंबात बाबांच्या बरोबरीने माझी आईही नोकरी करून अर्थार्जनात सहभागी होते. 2. प्रजोत्पादन व बालसंगोपन. पूर्वीच्या काळात प्रजोत्पादनावर कोणतीही मर्यादा नसे. बालसंगोपनाची जबाबदारी कुटुंबातील सर्व व्यक्ती पार पाडत असत. आज संतती नियोजनाचा स्वीकार झाला आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबात मी आणि माझी बहीण असे दोघेच आहोत. नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघरे देखील कार्यरत आहेत. 3. शिक्षणविषयक कार्य. संयुक्त कुटुंब हे मुलांचे अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र होते. त्यातून त्यांचे सामाजिकरण आपोआपच घडून येत असे. आधुनिक कुटुंबात नोकरी व्यवसाय करणाऱ्या पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. मुले स्वतः अभ्यास करतात किंवा त्यांना ट्यूशन क्लासेसमध्ये पाठवले जाते. 4. सामाजिक नियंत्रण. पारंपरिक कुटुंबात वडीलधाऱ्या मंडळींकडून सामाजिक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली जात असे. आधुनिक कुटुंबात
व्यक्तिवादाच्या प्रभावामुळे मुलांना शिस्त लावण्यात असंख्य अडचणी उद्भवतात. क्रमांक 5. निर्णय प्रक्रिया. आमच्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत आई बाबा आम्हा मुलांना सहभागी करून घेतात. माझ्या बहिणीच्या आंतरजातीय विवाहाला आम्ही सर्वांनी संमती दिली होती. म्हणजेच आम्हाला विचार व कृती स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारचे स्वातंत्र्य त्यांच्या काळात नव्हते असे आई बाबा सांगतात. अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आवडलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.